झालं समाधान? अजून खूप खेळावंसं वाटतंय. आधी 3 मुलींच्या वेळी असं कधीच वाटलं नव्हतं सई. ही लक्षणं बाळराजांची आहे. तसं झालं तर आमच्या एवढं भाग्यवान ते कोण? तुमच्या एकट्याच्या दौडधुपीस चिरंजीवाचा हातभार लागेल. तुम्ही लढताना तुमच्या अंगावर आलेला एखादा घाव त्या बाळमुठीने रोखला ना, तर त्यासारखा आनंद तो कोणता? तुम्ही गडावर आल्यावर त्यांनी पुढे येऊन तुम्हाला मिठी मारावी आणि तुमचा सगळा शीण निघून जावा. तुमच्या मोजड्या नजर चुकीने त्यांनी घालावे आणि तुम्ही म्हणावं, सई आमच्या मोजड्या कोणी घातल्या, आणि कळावं बाळराजांनी घातल्या. ते सुख आम्हाला. जेवताना त्यांनी स्वतःच्या ताटातील भाकरीचा तुकडा तुम्हाला द्यावा आणि म्हणावं, आबासाहेब पोटभर खा, आणि तुम्ही त्यांच्या चिमण्या घासाचं कौतुक करावं. त्याचं पर्वता एवढं सुख आम्हाला. सई सई, अहो केवढ्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या टाकतात आमच्या एवढ्याशा बाळराजांवर. असू द्या तो. वारा जोर धरतोय. आत्या, रात्रही खूप झाली. अजून एक नको. चला. आता जरा आराम करा. बघा, जुन्नरच्या छाप्यात सापडलं हे शिल्प. आवडलं? दृष्ट लागावी असं शिल्प आहे हो. आता हे आमचं. बघितलं ना बाळकृष्णाचा नटखटपणा? आपला बाळही असाच असेल ना? हो सई, अगदी असाच. आऊसाहेब, जुन्नरच्या छाप्यात ज्या चीज वस्तू मिळाल्या त्याची आधी एकदा नजरेखालून घालावी. आम्ही सदरेवर येऊ तेव्हा पाहू. आता आमच्या सुनाबाळ आमच्या भेटीस येत आहे. या तुम्ही. आऊसाहेब, आयुष्यमान भव, सुखी भव. आऊसाहेब, सईबाईंचा खुराक संपत आला आहे. म्हणजे नाहीच. काल माहेरहून खाण्याचे जिन्नसही आणले आहेत त्यांनी. ठीक आहे, डिंक लाडूचे जिन्नस तयार ठेवा. आमच्या हातचे डिंक लाडू आणि मेथीचे लाडू खूप आवडतात त्यांना. बांधून देऊ त्यांना. आऊसाहेब, मग लोणच्याचीही तयारी करून ठेवतो. आपल्याला तर हवेच आहेत, पण महाराज साहेबांना बंगळूरलाही पाठवायचे. ठीक आहे, करू आम्ही, पण महाराज साहेबांच्या नावाखाली आम्हाला दमवू नका. हं? नाही हो आऊसाहेब, द्वारींची शपथ. येऊ आम्ही.
आयुष्यमान भवा, सुखी भव. शिवबा, तुर्तास घोड्यावरची खोगीर काढून ठेवावी. मतलब काही दिवस तरी गडावरच राहावे. दुसरी गोष्ट, राजगडावरचा वारा चिवट आहे, त्यात गारवा भरलेला आहे. म्हणून आमच्या मनात आहे की सईबाईचे इथे डोहाळ जेवण करावे आणि मग त्यांना पुरंदर किल्ल्यास पाठवावे. म्हणजे तिथेच त्यांचे बाळणपण होईल, त्यांची प्रकृती ठीक राहील आणि रात्री अपरात्रीची तलवारबाजीही थांबेल. नाही का? हो, नाही म्हणजे आपण म्हणाल तसं आज्ञा असावी.